श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो, तर आज आपण कोजागिरी पौर्णिमे दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात ते पाहणार आहोत. तर पौर्णिमा 6 ऑक्टोबर दिवशी दुपारी 12:23 लागणार आहे. तसेच 7 ऑक्टोबर दिवशी सकाळी 9:17 संपणार आहे. तर 6 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजता भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची सेवा केली जाते. कारण भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांचा पृथ्वीवरती फेरा असतो. रात्री ठीक 12 ते 12:30 या दरम्यान ही सेवा केली जाते. ही लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाची व प्रभावी सेवा आहे. या दिवशी पूजा कशी मांडावी व कोणती सेवा करावी ते खाली आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो व्हिडिओ नक्की पहा. तर आता आपण पाहूया कोजागिरी पौर्णिमे दिवशी कोणत्या चुका टाळायला पाहिजेत. तर लक्ष्मी म्हणजे श्री शोभा. लक्ष्मी अनेक प्रकारची आहे. वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी वगैरे सर्व प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. आळशी, प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी ही परम दयाळू आहे, कृपाळू आहे, ती हित करणारी आहे. पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे. या मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात. तिची अकृपा झाली की लोक म्हणतात की अक्काबाईचा फेरा आला. ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आळशी लोकांवरती रागवते. पण जे जागरण करतात त्यांना सुख, समाधान, संपत्ती लाभते. कोण जागतोय, कोण जागरती यावरून पौर्णिमेला कोजागिरी नाम हे पडले. याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे किंवा कोण करत नाही हे पाहतो. या दिवशी जी व्यक्ती रात्री 12 ते 12:30 या वेळेमध्ये जागी राहून देवांची आराधना, पूजा अर्चा करते त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा सदैव राहते. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.